नमस्कार मित्रांनो, मी धनश्रीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रसमलाई। तर गरमीच्या दिवसांमध्ये आपल्याकडे काही वेळेला दूध नासतं, तसंच माझ्याकडे देखील आज दूध नासलेलं होतं। तर म्हटलं या दुधापासून काहीतरी चांगली रेसिपी बनवूया। तर आज मी बनवलेली आहे रसमलाई। त्यासाठी सर्वप्रथम हे दूध उकळून मी व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे। आता याचं पाणी व्यवस्थित नितळून आता याचा एक गोळा पनीर इथे तयार झालेला आहे। त्यानंतर एका बाजूला टोपामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि पाण्यात साखर घालून घेतलेली आहे। आता हे जे झालेलं पनीर आहे ते आपल्याला व्यवस्थितरित्या मळून घ्यायचं आहे। मळून अगदी त्याचं सॉफ्ट असं पीठ ते तयार झालं पाहिजे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। अगदी जास्त तेल सुटेल इतकं देखील आपल्याला मळायचं नाहीये। थोडंसं हाताला तेलकटपणा येईपर्यंत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। त्यानंतर आता मी याचे छोटे छोटे रसमलाई बनवून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे मी रसमलाईचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेतलेले आहेत। आता आपण जे पाणी टोपामध्ये उकळायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक एक करून हे आपल्याला सोडून घ्यायचे आहे। आता 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे पाण्यामध्ये व्यवस्थितरित्या उकळून घ्यायचे आहे। ते व्यवस्थित उकळून झाले की असे फुललेले दिसतात। आता हे फुललेले रसमलाईचे बॉल्स आपण पाण्यामधून काढून घेणार आहोत। त्यानंतर एका बाजूला मी दूध उकळण्यासाठी ठेवलेलं होतं। आता त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर, त्यानंतर आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रुट्स, थोडंसं केशर, चारोळी, हे सर्व पदार्थ आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये घालून व्यवस्थितरित्या दूध उकळवून घ्यायचं आहे। रसमलाईसाठी आपल्याला दूध हे अगदी घट्ट नाही करून घ्यायचं आहे आणि अगदी पातळही नाही ठेवायचं आहे। मीडियम थिक असं हे दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये साखर ऍड करून घेणार आहोत। त्यानंतर हे जे रसमलाईचे जे बॉल्स आहेत त्यातले ते हातावर थोडे थोडे प्रेस करून आपण त्यातून सगळं पाणी हे नितळून टाकून मग ते बॉल्स आपण रसमलाईमध्ये सोडणार आहोत। आता काही वेळाने जर आपण पाहिलं तर हे बॉल्स आपल्याला पुन्हा फुललेले दिसतील। अशा प्रकारे आपली रसमलाईची रेसिपी इथे तयार झालेली आहे। तर तुम्हाला आमची ही रसमलाईची रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच धनश्रीज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।